स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कृषी सेवक या पदाचा निकाल लागलेला आहे। प्रत्येक डिव्हिजननुसार म्हणजेच विभागानुसार वेगवेगळे PDF जारी झालेले आहेत। तर ते तुम्हाला कसे बघायचे, प्रत्येक विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले ते कसे बघायचे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे। तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, एका विभागाचा निकाल मी इथं ओपन केलेला आहे। पुणे विभागाचा हा निकाल आहे। बाकीची माहिती दिलेली आहे। दिनांक तुम्ही बघू शकता 12 मार्च 2024 आणि 12 मार्च रोजी हा निकाल लागलेला आहे। विषयी माहिती इथे दिली आहे थोडक्यात। आणि त्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर दुसऱ्या पेज पासून बघा, पुणे विभागाचं जर म्हटलं तर 130 पेजेसचा निकाल आहे। यामध्ये जर म्हटलं तर बघा, प्रत्येक विद्यार्थ्याची नावं दिसतील, ज्यांनी एक्झाम दिली असेल त्याचं नाव दिसेल, रोल नंबर दिसेल, रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, ठीक आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जनरल कॅटेगरी आणि त्याला 200 पैकी किती मार्क मिळाले ते मार्क तुम्हाला अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटतील मित्रांनो, ठीक आहे। अशा प्रकारचा इथं कृषी सेवक या पदाचा निकाल लागलेला आहे। आता पुढे हे PDF तुम्हाला कसे डाउनलोड करायचे, कसे चेक करायचे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणारच आहे। त्या अगोदर छोटीशी माहिती सांगून घेतो। तुम्ही जर आरोग्य सेवक किंवा ग्रामसेवक या पदाची तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 4 ते 5 विषयांच्या नोट्स फक्त 169 रुपयामध्ये दिल्या जाते। त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती खाली इथे एक नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता। तिथे सर्व काही तुम्हाला माहिती भेटून जाईल। व्हॉट्सअपवरती फक्त पदाचं नाव सांगायचं आहे, सविस्तर माहिती तुम्हाला सेंड केली जाईल, ठीक आहे। सर्व विषयांच्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये आपण उपलब्ध करून देत असतो, खूपच कमी किमतीमध्ये। तर बघा मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर इथं बघा, टोटल मार्क जर म्हटलं तर हायेस्ट टू लोवेस्ट अशा प्रकारचे गुणांची यादी बघण्यासाठी भेटेल। ज्या विद्यार्थ्यांना 200 पैकी जास्तीत जास्त गुण असतील त्यांची नावे वरती आणि ज्यांना कमी गुण असतील त्यांची नावे खालती। जर म्हटलं हायेस्ट पुणे विभागाचं जर म्हटलं तर 159 चा हायेस्ट आहे मित्रांनो। यावरून आपल्याला काय समजतंय, ऑलरेडी कृषी सेवक या पदाचा पेपर अवघडच होता आणि त्यानुसार कट ऑफ जर म्हटलं तर खूपच कमी लागणार आहे। माझ्या अंदाजानुसार जर कृषी सेवक या पदाचा कट ऑफचा जर विचार केला तर माझा एक अंदाजानुसार मी तुम्हाला सांगतोय, कृषी सेवक या पदाचा कट ऑफ 140 च्या दरम्यानमध्ये लागण्याची दाट शक्यता असणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारचं कॅटेगरीनुसार कमी जास्त होऊ शकतो, काही ठिकाणी 130 पर्यंत सुद्धा कट ऑफ येऊ शकतो मित्रांनो, ठीक आहे। तर अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या आरक्षणांतर्गत अर्ज भरला होता, त्याला किती मार्क आहे त्याविषयी संपूर्ण माहिती इथं बघण्यासाठी भेटेल, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता। अशा प्रकारचं इथं हायेस्ट टू लोवेस्ट कट ऑफ बघण्यासाठी भेटेल, ठीक आहे। आता मी डायरेक्टली खाली घेतो, डायरेक्टली शेवटच्या पेजवरती येतो, जेणेकरून आपल्याला समजून येईल पुणे विभागासाठी एकूण किती अर्ज आले होते। टोटल जर म्हटलं तर इथं बघा 4741 एवढ्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते। टोटल बघा त्या विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत, हायेस्ट आणि लोवेस्ट यांना डायरेक्टली 100 अशा प्रकारचे मार्क मिळालेले आहेत। यांनी पेपर सोडवला नाहीये वाटते, ठीक आहे। अशा प्रकारचे यांना मार्क मिळालेले आहेत। टोटल 4-4.5 विद्यार्थ्यांनी पुणे विभागासाठी पेपर दिला होता। आता हायेस्ट तुम्हाला बघायचे तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा होत्या, ठीक आहे। कॅटेगरीनुसार जागा बघा आणि कॅटेगरीनुसार जागा बघितल्यानंतर तुम्हाला लगेच इथं काय समजून येणार आहे की आपल्या कॅटेगरीनुसार इथं कट ऑफ कितीचा लागू शकतो। जसं की ओबीसीचा हायेस्ट आहे, इथं 3 ओबीसीचे आपल्याला विद्यार्थी बघण्यासाठी भेटेल। ओबीसी नव्हे, अजून वरती एक PDF आहे। इथे बघा हायेस्ट जर म्हटलं तर कोणत्या कॅटेगरीचा हायेस्ट आहे, इथे NTD कॅटेगरीचा हायेस्ट आहे, त्यानंतर OBC EWS ओपन, ठीक आहे। तर हे बघायचं तुम्हाला कॅटेगरीनुसार। इथं त्यांचा जर विचार केला तर ओपनच्या किती जागा आहे, ओपनचे टोटल हे वरचे विद्यार्थी ओपन मध्ये कॅल्क्युलेट होतील आणि बाकीचे जे विद्यार्थी कॅटेगरीनुसार त्यांचा इथे विचार केला जाणार आहे, ठीक आहे। यानुसार तुम्ही लगेच कट ऑफ इथे ठरवू शकता। तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती मार्क आहे, किती जागा होत्या त्यानुसार लगेच इथं मार्क ठरवू शकता आणि त्यानुसार कोणाचं सिलेक्शन होणार आहे ते सुद्धा तुम्हाला या PDFच्या माध्यमाने समजून येणार आहे। आता जर तुम्हाला कट ऑफ वरती आणि बाकी डिटेल वरती माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया। कोणत्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे, किती जागा तिथे होत्या, कोणत्या विभागासाठी, कोणत्या विद्यार्थ्याच्या कॅटेगरीनुसार जागा होत्या त्यावरती सविस्तर आपण बोलूया, ठीक आहे। बाकी जर म्हटलं तर हे सर्व PDF तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही कुठून करू शकता त्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती सांगून घेतो। त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल कृषी सेवक या पदाच्या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकून देतोय। इथं आल्यानंतर बघा, इथं पुणे विभागाचा इथं निकाल लागलेला आहे कृषी सेवक या पदाचा, ठीक आहे। इथं गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे। आता याच वेबसाईटला तुम्हाला फक्त रिफ्रेश करत राहायचंय। आज दिवसभरातून आपल्याला सर्व विभागांचे वेळोवेळीनुसार इथं विभागानुसार इथं निकाल जाहीर झालेले बघण्यासाठी भेटेल। आता एकच लागलेला आहे। थोड्या वेळात आता जेव्हा पण मी व्हिडिओ हा पब्लिक करतोय ना तर थोड्या वेळाने किंवा आज रात्रीचं आपल्याला 5-6 वाजेपर्यंत आरामशीर जास्तीत जास्त निकाल लागलेले बघण्यासाठी भेटून जातील। एक तर तुम्ही इथं क्लिक करून, ठीक आहे, या PDF वरती क्लिक करून हे निकाल डाउनलोड करू शकता, PDF डाउनलोड करू शकता। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। असं करा, नाही तर तुम्हाला डायरेक्टली PDF पाहिजे असेल तर आपला YBD अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, तिथे जॉईन व्हा, तिथे सर्व PDF मी तुम्हाला उपलब्ध करून देईल, ठीक आहे। तर या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।